नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या YouTube चॅनलवर। तर आपण आज एका महिलेचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। एका छोट्याशा गावात एक गरीब महिला राहत होती। तिच्या आयुष्यात इतके दुःख होते की ती रोज देवाला फक्त एकच प्रश्न विचारायची, देवा, माझ्याच नशिबात एवढे दुःख का? नवरा आजारी, घरात पैशांची तंगी, मुलांच्या शिक्षणाची चिंता आणि त्यात लोकांचे टोमणे। ती महिला बाहेरून हसायची पण रात्री उशीमध्ये डोळे लपवून रडायची। एक दिवस गावात कुणीतरी सांगितले की परमात्मा एक झुमदेव बाबा यांच्या नामस्मरणाने अनेक लोकांच्या आयुष्यात बदल झाला आहे। सुरुवातीला तिला विश्वास बसला नाही, कारण आयुष्यात इतक्या वेळा फसवणूक झाली होती की आता कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायची हिंमतच उरली नव्हती। पण त्या रात्री ती खूप तुटली होती। मुलांनी भुकेने रडत झोप घेतली होती। नवरा शांतपणे छताकडे पाहत पडला होता आणि ती महिला घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती। अचानक तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओ चालू झाला। त्यात व्हिडिओमध्ये आवाज आला, चिंता करू नकोस, परमात्मा तुझ्या सोबत आहे। एवढे शब्द ऐकताच तिच्या अंगावर काटा आला। ती पूर्ण व्हिडिओ ऐकत राहिली। त्या आवाजात एवढी शांतता होती की अनेक दिवसांनी तिचे मन थोडे हलके झाले। दुसऱ्या दिवसापासून ती रोज सकाळी झुमदेव बाबांचे नाव घेऊ लागली। ती काही मोठी पूजा करत नव्हती, ना तिच्याकडे पैसे होते, पण मनापासून श्रद्धा होती। दिवस गेले। एक दिवस अचानक तिच्या नवऱ्याला काम मिळाले, घरात थोडे पैसे येऊ लागले, मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या मनात पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाली। लोक म्हणतात चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी पडणे, पण खरा चमत्कार म्हणजे तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याची ताकद मिळणे। झुमदेव बाबा लोकांना हेच शिकवतात की जीवनात कितीही अंधार असला तरी परमात्म्यावर विश्वास ठेवला तर प्रकाश नक्की मिळतो। कारण दुःख कायम राहत नाही, वाईट वेळ कायम राहत नाही, फक्त श्रद्धा सोडायची नसते। आज त्या महिलेचे आयुष्य पूर्ण बदलले आहे। ती प्रत्येकाला एकच सांगते, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा परमात्मा एक नवीन दरवाजा उघडतो। आणि म्हणूनच हजारो लोक आज झुमदेव बाबांचे व्हिडिओ ऐकतात, कारण त्या शब्दांमध्ये फक्त बोलणे नसते तर मनाला जगण्याची शक्ती असते। कधी कधी आपण खूप थकून जातो, आयुष्य इतके कठीण वाटते की सगळं संपवावं असं वाटतं, पण अशा वेळी कोणीतरी फक्त एवढंच म्हणावं, मी आहे तुझ्या सोबत, आणि माणूस पुन्हा उभा राहतो। झुमदेव बाबांचे संदेश हेच करतात, जे लोकांच्या मनाला आधार देतात। दुःखी माणसाच्या डोळ्यात आशेचा छोटासा दिवा पेटवतात। जर तुम्हीही सध्या खूप त्रासातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परमात्मा कधीच कोणाला एकटे सोडत नाही। फक्त वेळ कठीण असते, पण वेळ बदलते। आज दुःख आहे तर उद्या आनंदही येणारच। फक्त स्वतःवर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला तर कमेंटमध्ये जय परमात्मा नक्की लिहा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।